अखिल भारतीय मराठा महासंघ च्या वतीने नाशिकमध्ये दिनांक 10 ऑगस्ट 2024 व दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय प्रतिनिधी अधिवेशन आयोजित करण्यात आलेले आहे। याचाच एक भाग म्हणून आज दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी शनिवारी या अधिवेशनाची सुरुवात म्हणून आज यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला शिवतीर्थ येथून स्मरण करून नमन करून या ठिकाणी आम्ही या अधिवेशनाची सुरुवात करीत आहोत। हा कार्यक्रम आटोपल्यानंतर रॅली काढण्यात येणार आहे। बाईक रॅली, चारचाकी वाहनांची रॅली आणि ही रॅली शिवतीर्थ, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा, निमाणी बस स्टँड, जुना आडगाव नाका त्या ठिकाणून लंडन पॅलेस येथे जाणार आहे। आणि त्यानंतर संध्याकाळी विविध विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे आणि प्रश्न उत्तर स्वरूपात आजचे नाशिक, उद्याचे नाशिक याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आलेलं आहे। जय शिवराय। आज संध्याकाळी नाशिक आजचे, उद्याचे व मराठा समाज या नाशिकच्या जडणघडणीमध्ये मराठा समाजाचे योगदान खूप मोठे आहे। तरी त्या जडणघडणीमध्ये पुढील येणाऱ्या 10 वर्षामध्ये, 50 वर्षामध्ये नाशिक कसे असेल, औद्योगिक क्षेत्रामध्ये त्याची किती प्रगती असेल किंवा त्याचे काय प्लॅन असतील, ट्रॅफिकचा विषय आहे, वाढती लोकसंख्या आहे, त्याच्यासाठी काय विषय असतील, त्यासाठी प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, इंडस्ट्रीमधून उद्योजक व इतर मान्यवर आजच्या या संध्याकाळच्या लंडन पॅलेस येथे गोलमेज परिषदेला उपस्थित राहणार आहेत। आणि त्या परिषदेमध्ये येणाऱ्या काळामध्ये नाशिकची प्रगती कशा प्रकारे असावी व त्याची प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी आणि इतर बांधव आहेत ते काय हातभार लावणार आहेत, या सर्व विषयावर चर्चासत्र होणार आहे। तरी आपणा सर्वांना विनंती आहे की या चर्चासत्राला उपस्थित राहून नाशिकच्या जडणघडणीमध्ये आपण एक मोलाची भूमिका बजावावी अशी ही विनंती करून आपणास विनंती करतो। त्याचे संस्थापक कैलासवासी उदितरावजी मोगल यांचा समर्थ वारसा पुढे चालवणारे उद्धवजी मोगल यांचा आपण सन्मान करूया। मी सन्मान्य वसंतरावजी घोडी राष्ट्रीय उपाध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी या सन्मानासाठी पुढे यावं। जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रकारचे उखाणे संस्थापक मानले जातो त्यांचा समर्थ वारसा पुढे जाणारे अमितजी जाधव यांचा आपण सन्मान करणार आहोत। अमितजी, यानंतर GDSC समीरजी वडसे यांना विनंती करतो की त्यांनी अमितजी जाधव आपण आपलं आगमन झालं आहे, धन्यवाद। त्यांनी त्यानंतर विधायक कार्य समिती सटाणा कैलासवासी पंडित धर्मा पाटील यांचा समर्थ वारसा पुढे चालवणारे विजयबाबू पंडित पाटील यांचा आपण सन्मान करूया। मी यानंतर धन्वंतरी शिक्षण संस्थेचा वारसा पुढे चालवणाऱ्या सर्वोदय दुर्णे यांचा आपण सन्मान करूया। मी ॲडव्होकेट स्वप्ना राऊत आणि स्वाती जाधव यांना विनंती करतो की त्यांनी सर्वोदय दुर्णे यांचा सन्मान करावा। केशवण्णा पाटील यांचा आपण सन्मान करूया। रमेशजी पाखरे यांना विनंती करतो की त्यांनी रमेशजी खापरे यांना विनंती करतो की त्यांनी केशवण्णांचा सन्मान। संस्कृती नर्सिंग कॉलेजचा बाळासाहेब आयर यांचा समर्थ वारसा पुढे चालवणारे, संस्कृती मेडिकल कॉलेजचा समर्थ वारसा पुढे चालवणारे नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या माजी सभापती इंगवरीताई आडके यांचा आपण सन्मान करू। सन्माननीय उदितरत्न पाटील यांचा आपण सन्मान करूया। ब्रह्मा व्हॅली शिक्षण संस्थेचे राजाराम पानगावणे यांचा वारसा पुढे चालवणारे गौरवजी पानगावणे यांचा आपण सन्मान करणार। त्यानंतर दूरदर्शन शिक्षण संस्था कळवंत खैरे स्वप्ना राऊत यांना विनंती करतो की त्यांनी हा सन्मान करायचा आहे। महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचा
सन्माननीय सुरेशांना पाटील यांचा समर्थ वारसा पुढे चालवणार आहे। कुणाल सुरेशजी पाटील यांचा सन्मान आपण करूया। गिरीश आहिरे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय कुणालजी पाटील यांचा सन्मान करावा। बघा चारीकडे आशुतोष या ठिकाणी मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे माजी संचालक आणि ज्येष्ठ वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर व्यावसायिक मोरे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो। राजेंद्र शेळके यांना विनंती करतो माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विजयजी कातोरे यांचा सन्मान करावा। विजयजी कातोरे आपल्याला विनंती आहे की आपण सन्मान स्वीकारायचा आहे। यानंतर ज्यांनी या परिसंवादाचं बीजभाषण केलं ते प्राध्यापक अशोक सोरवणे सर यांचा आपण सन्मान की त्यांनी प्राध्यापक अशोक सोरवणे सर यांचा सन्मान त्यांना विनंती आहे की आपण किशोर भाऊंचा सन्मान करावा। किशोरजी शिरसाट सपनों से हर घर सजाएंगे क्रॉकरी अप्लायंसेस ले आएंगे हाउस होल्ड लाएंगे प्रेजेंटेशन आर्टिकल्स ले आएंगे। सोनी गिफ्ट्स, शालीमार, नासिक।